नमस्कार मंडळी, मी किचन सखी आजचा दिवस सुरू करतो एका गरमागरम चहाने व एका मोठ्या कामाने. हो, घराची संपूर्ण साफसफाई सकाळपासून ते रात्रीपर्यंत सोबत राहा. चला सुरू करूया. सगळ्यात आधी किचन साफ करून घेते, कारण इथूनच दिवसाची सुरुवात होते. ट्रॉलीवरती सगळीकडे डाग आहेत. किचन सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे. तांब्याची भांडी सगळी काळी झालेली आहेत. ती सगळं आज मला साफसफाई करायची आहे. मी दररोज करते, पण आता हे आहे माझ्याकडे बिकोचं डिशवॉश लिक्विड, ज्याने स्प्रे केल्यावरती किचन पटापट साफ होतं. ते मी या स्प्रे बॉटलमध्ये घेतलं आहे, कारण स्प्रे करून पटापट कामं करता येतील म्हणून. आता मी घेत आहे ट्रॉली साफ करायला. ट्रॉलीवरती ते बघा मी ते स्प्रे केलेला आहे आणि किसनीने घासत आहे. स्वच्छ साफ करून घेते. ट्रॉली साफ करता करता मी एक साईडला गॅसवरती गरम पाणी गरम करत ठेवलं होतं, कारण हे पडदे आणि बेडशीट काढले होते धुवायला. गरम पाण्यामध्ये निरमा टाकून भिजत ठेवले ना तर चादरी पटकन निघतात, म्हणून. बेडशीट भिजेपर्यंत तांब्याची भांडी चकाचक करून घेतली, पितांबरीने घासून घेतली. बघा कशी चककत आहेत, कसं लूक आला माझ्या तांब्यांच्या भांड्यांना. त्यानंतर फ्रीजमध्ये थोडा चिकटपणा जमा झाला होता, तर बिकोच्या डिशवॉशने मी फ्रीज साफ करून घेतला आहे. बघा कसा चकाचक आता झालेला आहे, लूक मस्त आलेला आहे. त्यानंतर ओटा साफ करायला घेतला. गॅस साफ केला, गॅसचा ओटा साफ केला, प्लस टाईल्स साफ केल्या. सगळं स्वच्छ करून घेतलं. उरलेली भांडी घासून झाल्यानंतर आले हॉलमध्ये आल्यावरती टेबल पुसून घेतला, फ्रेम पुसून घेतली, प्लस टीव्हीच्या आजूबाजूचा टेबल जो होता तो सगळं साफ करून घेतला. त्यानंतर गाईज लादी पुसून घेतली. लादी स्वच्छ ह्याच्याने पाण्याने पुसून घेतली. त्यानंतर उरलेले कपडे जे बेडशीट भिजत टाकले होते ते बेडशीट धुवून घेतले. ते बघा कसे वाळत घातलेले आहेत बाहेर सुकत. आणि मग आंघोळ करून झाल्यानंतर कपाट लावायला घेतलं. बेडशीट आवरून ठेवली. झाडांना पाणी घालण्याची गरज नाही लागली, कारण बाहेर खूप पाऊस पडत आहे. खूप म्हणजे खूप पाऊस पडत आहे, त्यामुळे झाडांना पाणी आपोआप घातलं जातं आहे. माझी झाडं पण बघा कशी बहरलेली आहेत. त्यानंतर देवघराची स्वच्छता केली सायंकाळी. बघा किती प्रसन्न दिसतंय. दमले पण समाधान आहे. स्वच्छ घर सगळीकडे साफसुथरं झालेलं आहे. किचन साफ झालेलं आहे, वॉशरूम साफ झालेलं आहे, टॉयलेट साफ झालेलं आहे, प्लस आपलं जे हे आहे बेसिंग आहे तेही सुद्धा साफ झालेले आहे. तांब्याची भांडी साफ झालेली आहेत. एकंदरीत सगळी कामं झालेली आहेत. आता कसं मन प्रसन्न झालेलं आहे, खूप छान वाटतं आहे. घर स्वच्छ असलं की कसं आजूबाजूचं वातावरणसुद्धा छान राहतं, खेळतं राहतं. सायंकाळचा दिवा लागलेला आहे. बघा किती धूप लावलेला आहे. मस्त छान प्रसन्न वाटत आहे. सफाई केली की मनाला कसं शांत वाटतं ना, समाधान मिळतं. तुम्ही पण आठवड्यातून एकदा अशी डीप क्लिनिंग करता का? कमेंटमध्ये सांगा. आणि असेच घरगुती सफाईसाठी मनाली गोरिले ऑफिशियल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.